नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे जे माझे पेपर पॅटर्न आहेत, तर त्या पॅटर्नवरून मी ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, साईड पीस, क्रॉस पट्टी, बाही, बॅक पार्ट आणि कटोरी एवढे इथे पार्ट आहेत. कटोरी जी आहे ती प्रिन्स कट म्हणू शकता किंवा टू पीस म्हणू शकता. तर बघा, 36-37 मापाचं हे ब्लाऊज आहे आणि 36 तुमची छाती जरी असेल किंवा 37 जरी असेल तरीही हे ब्लाऊज बसतं. आणि कटोरी जी आहे ती बघा, या पद्धतीची प्रिन्स कटोरी आहे. याला मी टू पीसही असं म्हणते आणि बऱ्याच जणांना प्रिन्स कटोरीही म्हणतात याला. या पद्धतीची ही कटोरी आहे. ही बघा, याचे पॅटर्न तुम्हाला जे पाहिजे आहेत टू पीसचे वेगवेगळे 4 प्रकारचे पॅटर्न माझ्याकडे आहेत. ते चारही तुम्हाला जर हवे असतील तर मिळून जातील. तर बघा, इथे हा जो पाठीचा भाग आहे, इथे जेवढी उंची आहे एवढीच उंची आपल्याला हवी आहे ब्लाऊजची. तर तेवढ्याला तेवढी मी इथे घेतलेली आहे. उंची किती आहे बघा, 13.5 प्लस 1 म्हणजे 14.5ची उंची आहे. त्यामुळे मग इथे 14.5 उंची भरपूर आहे. तर मी इथे आहे एवढी उंची घेतलेली आहे. तर पहा, इथे फिटिंगचं नॉच वगैरे सगळ्या इथे मार्किंग व्यवस्थित आहेत. त्यानंतर बघा, पाठीचा भाग फक्त आपल्याला अर्ध्या मिनिटामध्ये रेडी झालेला आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी आहे, 4-3ची क्रॉसपट्टी इथे आहे. शोल्डर 3 इंचाचा आहे. आता साईड पीस तुम्ही असाही ठेवू शकता किंवा असाही ठेवू शकता. तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही साईड पीस मांडणार आहात. तर या पद्धतीने मी साईड पीस ठेवलेला आहे. कारण इथे बाही जी आहे आपल्याला समोरच्या कापडामध्ये ठेवायची आहे. बघा, हा साईड पीस मी इथे ठेवलेला आहे. त्यानंतर बाही इथे बसत नाहीये, मग या पद्धतीने इथे ठेवायची आहे. तर दोन्ही साईडला थोडं थोडं कापड शिल्लक राहत आहे. बघा, कमी पडत आहे, तर इथे थोडासा जॉईंट द्यावा लागेल. 80 सेंटीमीटर कापडामध्ये हा ब्लाऊज मी कटिंग केलेला आहे. बाहीची जी उंची आहे 4.5ची आहे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आहे. म्हणजे इथे आपल्याला 4.5ची स्लीव्ज हवी होती, तर 4.5चीच इथे आहे. त्यानंतर बघा, आता इथे कटोरीचे जे टू पीस आहेत तर ते इथे आपल्याला ठेवायचे आहेत. कटोरी नेहमी तिरक्या कापडामध्ये असायला हवी आहे. तर बघा, इथे व्यवस्थित बसत नाहीये, तर आपण इथे थोडंसं अल्टरनेट करून बघायचं आहे. जर बसत असेल या पद्धतीने तर तुम्ही अशीही मांडू शकता. तर पहा, इथे मी या पद्धतीने आपली कटोरी बसती आहे का चेक करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने माझी कटोरी तिरक्या कापडामध्ये व्यवस्थित बसलेली आहे. तर मी इथे कटोरी जी आहे या पद्धतीने ठेवून दोन्ही पीस वेगवेगळे ड्रॉ करून घेतलेले आहेत. आपल्याला इथे एकत्र घ्यायचं नाही आहे, कारण इथे आपण जो सेंटरचा टक्स काढलेला आहे तो टक्स जोडण्यासाठी अर्धा इंचचं शिलाई मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे. तर ते स्टिचिंग करण्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं स्टिचिंगमध्येही गेलं पाहिजे, याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे आता मी कटिंग करून घेणार आहे. तर बघा, बॅक पार्ट कुठेही इथे मी मेजरमेंट कमी जास्त केलेले नाही आहेत. जे आहे ते जशास तसं मेजरमेंट इथे बसलेलं आहे. त्यासाठी मी इथे जसं आहे तसं इथे घेतलेलं आहे. तर पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतरही तुम्हाला दाखवणार आहे. आणि याचं कटिंग पेपर पॅटर्न जसे आहे तसं कटिंग करून घेतलेलं आहे. कटिंग केल्यानंतर फ्रंट पार्ट मी तुम्हाला पूर्ण स्टिच करून दाखवणार आहे. फ्रंट पार्टमध्ये तुम्हाला जर काही इश्यू आहे का तेही लक्षात येईल. तर बघा, इथे थोडंसं कपडा कमी जास्त होता, तो व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर इथे क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित कट केलेला आहे. हा जो उरलेला तुकडा आहे बटन पट्टीसाठी कामाला येतो. आता त्यानंतर बाही आपल्याला 4.5ची होती, तर 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊन आपण जशास तसं इथे घेतलेलं आहे. त्यानंतर कटोरीचे जे पीस आहेत दोन वेगवेगळे टू पीस आपण दोन्ही वेगवेगळे करून घेणार आहोत. तर बघा, इथे दोन्ही पीस मी इथे वेगळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, आता आपलं जे अस्तरचं कटिंग होतं ते पूर्ण रेडी झालेलं आहे. फक्त आपल्याला पिसावरती कटिंग करून घ्यायचं आहे. इथे डिझायनर स्लीव्ज बनवायचे असल्यामुळे फक्त आपण इथे स्लीव्ज कट न करता डायरेक्ट बाकीचे सगळे पॅटर्न इथे आपण कट करून घेणार आहोत. तर पहा, इथे पाठीचा भाग लगेच आपण जसा आहे तसा इथे ठेवून घेणार आहोत आणि पाठीचा भाग कट करून घेणार आहोत. त्यानंतर एक एक पॅटर्न आपण इथे ठेवूयात.
पहा इथे साईड पीस या पद्धतीने आता मी ठेवलेला आहे. कसाही ठेवला तरीही चालतो, फक्त कपडा आपला ॲडजस्ट होत आहे का ते चेक करून घेणं गरजेचं असतं. तर बघा इथे साईड पीस मी ठेवलेला आहे. त्यानंतर बघा इथे व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे. बॅक पार्ट म्हणजेच पाठीचा भाग आणि साईड पीस दोन्हीही मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. तर पहा आता बाकीचे जे राहिलेले आपले कटोरी, क्रॉसपट्टी जे 2 भाग आहेत ते आपण इथे कट करून घेणार आहोत आणि उरलेला कपडा जो आहे तो आपण स्लीव्हजसाठी ठेवणार आहोत. तर बघा इथे या पद्धतीने मी हा एक पीस ठेवलेला आहे कटोरीचा. त्यानंतर क्रॉसपट्टी ठेवायची आहे आपल्याला आणि दुसरा पॅटर्नही सेम त्याच पद्धतीने तिरक्या कापडामध्ये आपल्याला कटोरीचा ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा मी ठेवून घेतलेलं आहे. आता याचं कटिंग बघा मी कसं करत आहे. प्रत्येक अस्तरचं आणि पिसाचं फॅब्रिक वेगवेगळं कटिंग करायचं असतं. म्हणजे पीस हा अस्तरपेक्षा अर्धा इंच तरी एक्स्ट्रा हवा आहे. कारण स्टिचिंग करताना कधी-कधी कपडा एकमेकांवरती व्यवस्थित जुळला जात नाही. मग कपडा कमी पडतो. त्यासाठी या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन किंवा एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवायचं आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी बघा या पद्धतीने मी क्रॉसपट्टी ठेवलेली. आता हा जो उरलेला भाग आहे, आपल्याला इथे स्लीव्ज जे आहेत ते डिझायनर करायचे आहेत. याचाही व्हिडिओ मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा जेवढी स्लीव्हची लेंथ आहे तेवढा कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. म्हणजे लेंथ तेवढा कपडा मी घेतलेला आहे. कारण आपल्याला डिझायनर स्लीव्ज बनवायचे आहेत. तर स्लीव्हचा कपडा बाजूला काढून घेतलेला. आता हे जे उरलेलं फॅब्रिक आहे, याच्यामध्ये आपल्याला गोटाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे ब्लाऊजसाठी लागणारा जो गोट आहे तो आपण याच्यामध्ये तयार करू शकतो. पूर्ण हा जो ब्लाऊज पीस जो पॅटर्न आहे, ब्लाऊज पीस आणि अस्तरमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे. स्लीव्हसाठी डिझायनर कपडा शिल्लकही राहिला आहे. जर तुम्ही डायरेक्ट कापडावरती वगैरे कट केलं तर याच्यामध्ये कपडा खूप वेस्ट जातो. आपल्याला डिझायनर स्लीव्ज वगैरे करायला कपडा पुरत नाही. जर आपल्याकडे अशा पद्धतीचे पॅटर्न असतील तर आपण पॅटर्नच्या मदतीने आपलं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित कटिंग करू शकतो. तर बघा आता हा जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे, तुम्ही एकदा जर स्टिच अशा पद्धतीने जर पॅटर्न घेऊन स्टिच केला आणि घातला तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसतो. तर बघा प्रत्येक फ्रंट पार्टचे प्रत्येक 2-2 पीस इथे मी घेतलेले आहेत आणि याचं अस्तर आणि पीस एकमेकांना जोडलेलं आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला समजावं यासाठी अस्तर आणि पीस दोन्हीही 2-2 घेतलेले आहेत. बघा लेफ्ट आणि राईट असे 2-2 पीस मी इथे घेतलेले आहेत. तर कटोरी कशी जोडायची बघा आता. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर तुम्हाला हे जे पॅटर्न आहे कटोरीचं खूप आवडणार आहे आणि तुम्हालाही माझे पॅटर्न घ्यावेसे वाटतील. अशा पद्धतीचं हे पॅटर्न आहे. फक्त तुम्ही या पद्धतीने एकदा स्टिच करून बघा. ब्लाऊज हा तुम्हाला 100% परफेक्ट येणार आहे. बघा इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन मी दिलेलं आहे. कारण आपण ज्यावेळेस स्टिच करण्यासाठी इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पेपर पॅटर्नमध्ये ते अर्धा इंचाचं आहे. त्यामुळे इथेही कधीही आपल्याला अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन स्टिचिंगसाठी घ्यायचं आहे. तर बघा इथे दोन्ही कटोरीचे जे पार्ट आहेत ते जोडताना आपल्याला इथे अर्धा-अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 2-2 इथे शिलाई द्यायची आहेत आपल्याला. त्यानंतर हा जो भाग आहे बघा कट करून किती व्यवस्थित तयार झाला आहे ते तुम्हाला दाखवते. बघा कटोरीचा बघा फुगीर भाग, पफ बघा याला किती सुंदर आलेला आहे. टोक जे आहे अजिबात आलेलं नाहीये. आता याला मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तरीही चालतं. तर बघा कटोरीचा भाग तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी ही कटोरी तयार झालेली आहे. त्यानंतर हा जो फॅब्रिक आहे, शिलाईचं फॅब्रिक कोणत्याही एका साईडला ओढायचं आहे आणि ज्या साईडला शिलाईचं फॅब्रिक घेतलेलं आहे, त्या साईडला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा इथे या पद्धतीने मी फॅब्रिक एक साईडला घेतलेला आहे आणि याच्यावरती शिलाई टाकून घेतलेली आहे. म्हणजे जे फॅब्रिक आहे आतल्या साईडला व्यवस्थित राहील आणि बघा कटोरीचा लूक बघा तुम्ही खूप सुंदर असा आलेला आहे इथे. तुम्हीही या पद्धतीने एकदा ब्लाऊज
पॅटर्न घेऊन ब्लाऊज शिवून बघा. पैसा वसूल असं हे पॅटर्न आहे. ब्लाऊज पॅटर्न जे आहेत, एका पॅटर्नमध्ये तुम्हाला खूप सारं काही मिळणार आहे. आपण कटोरीचं ब्लाऊज स्टिच करताना 5 पॅटर्न मिळणार असतात. बाही, साईड पीस, कटोरी, क्रॉसपट्टी, पाट या पद्धतीचे प्रिन्स पॅटर्नचे ब्लाऊज शिवताना आपल्याला 4 पार्ट मिळतात. बाही, साईड पीस, गळ्याकडचा भाग आणि बॅक पार्ट अशा पद्धतीचे. आणि 2 पीसमध्ये आपल्याला 6 पॅटर्न मिळतात. कारण कटोरीचे जे आहेत ते 2 तुकडे असतात. 2 पीस कटोरीचे ब्लाऊज माझ्याकडे 4 पद्धतीचे मी कटोरी ब्लाऊज शिवते. एक कटोरी ब्लाऊज असतो नॉर्मल, त्यानंतर आडवा टक्स असलेलं, त्यानंतर हे जे आहे ते उभा टक्स असलेलं आणि त्यानंतर एक आडवा आणि उभा दोन्हीही टक्स असलेलं आपण कटोरी ब्लाऊज शिवतो. त्याचेही पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे. कुठला पॅटर्न कसा आहे, एका कॉम्बो पॅकही तुम्हाला हवा असेल तर तोही मिळून जाईल. तर बघा या पद्धतीने हे जे आहे मी स्टिच करून घेतलेला आहे ब्लाऊज. जसं तुम्ही रेग्युलर ब्लाऊज स्टिच करता तसं जरी केलं तरीही चालतं. तर बघा हा जो ब्लाऊज आहे या पद्धतीने स्टिच करायचा आणि याचं पॅटर्न बघा घातल्यानंतरही एकदम परफेक्ट असं. बऱ्याच जणींना प्रिन्स आवडत नाही, प्रिन्सचा ब्लाऊज आणि कटोरीला टोक येतात, तर त्याच्यातही प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यामुळे तुम्ही कटोरी ब्लाऊज वापरा आणि याच्यावरती अशी प्रिन्स कटोरी म्हणा किंवा 2 पीस कटोरी म्हणा, कुठलीही कटोरी एक वापरली तरी खूप सुंदर लुक येतो. तर बघा आपला हा जो कटोरीचा पॅटर्न आहे तो रेडी झालेला आहे. आता याला बटनपट्टी वगैरे आपण टाकून घेऊयात. या पद्धतीने मी बटनपट्टी टाकून घेणार आहे. हुक लूक पट्टी आपण दोन्ही इथे तयार करून घेऊयात. जसं तुम्ही स्वतः शिवता त्या पद्धतीनेही जरी तुम्ही शिवलं तरीही चालेल, पण आपल्या पॅटर्नमध्ये आकारामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलेलं, जे एकदम परफेक्ट आकार आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा आता हा ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतरही तुमच्या लक्षात येईल काय काय इथे आपल्याला चेंजेस करायचे आहेत किंवा नाही करायचे. फक्त स्टिचिंग जर तुमच्याकडे स्लीव्ज लेंथ जी आहे किंवा बॅक पार्टची जी लेंथ आहे ती जर वाढवली तरच फ्रंटला थोडंफार वाढवावं लागेल. जर तुमची उंची कमी जास्त असेल तर तेवढंच तुम्हाला काय जे आहेत चेंजेस करायचे आहेत. जर तुमची उंची जास्त असेल तर साईड पीस आणि कटोरी पार्टमध्ये थोडीशी उंची वाढवावी लागेल. आणि जर तुमची उंची कमी असेल ब्लाऊजची तर तुम्ही पाठीचा भाग जर अस्तरवरती कमी उंचीचा घेतला तर तुम्हाला कटोरी आणि साईड पीस याच्यामध्ये थोडंसं शिलाई मार्जिन कमी करायचं आहे. एवढाच फरक इथे काय करायचा आहे. बाकी कुठलेही चेंजेस करायचे नाही आहेत. बघा फ्रंट पार्ट स्टिच झाल्यानंतर किती सुंदर लुक आलेला आहे या ब्लाऊजला. तुम्हीही अशा पद्धतीचे पॅटर्न घेऊन ब्लाऊज शिवू शकता. बघा गळा जो आहे एकदम परफेक्ट आहे इथे. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.